माहीम वांद्रे स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या आता पूर्ण झाला असून मिठी नदीवरील पूल क्रमांक 20 च्या दक्षिण तुळाच्या पुनर्बांधणीसाठी 24 ते 25 आणि 25 ते 26 तारखेला घेण्यात आला होता ब्लॉक. मुंबईत ऑगस्टपर्यंत आणखी 10 मोनो सेवेत येतील. फेब्रुवारीमध्ये 2 तर मार्चमध्ये 1 गाडी येणार आहे. उर्वरित 4 गाड्या जूनमध्ये येणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मुंबई पालिकेकडून नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात. पावसाळ्यापूर्वीची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन विभाग सक्रिय झाला. मुंबईसह राज्यभरात बेकायदा फलकांविरोधामध्ये महिनाभर विशेष मोहीम. उच्च न्यायालयानं कानउघडणी केली आहे. मोहीम राबवण्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश आहेत. मुंबईतील रस्ते पुढील 20 वर्षे रस्ते खोदण्यास मनाई. सर्व रस्ते काँक्रीटचे होणार असल्यानं पालिकेचा हा निर्णय आहे. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेकडून रस्ते काँक्रिटीकरण सुरू झालं आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सोडत काढली जाईल. 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाहीये. ठाण्याच्या वर्तकनगर भागामध्ये पालिका इमारतीसाठी वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव. परिसरामधील नागरिकांचा विरोध आहे. आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्लास्टिक बंदीबाबत संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी तपासणी. कारवाईअंतर्गत आता 14.50 टन प्लास्टिक जप्त करण्यात आलं. 26,36,000चा दंड वसूल करण्यात आला. मुंबईतून आरटी प्रवेशासाठी 11,266 विद्यार्थ्यांकडून अर्ज दाखल झालेत. 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आरटी अंतर्गत मोफत शिक्षण मिळेल.